हॅलो एव्हरीवन. आपण बऱ्याच वेळेला विचार करतो, की काही लोकं कंटिन्युअसली एकामागोमाग सक्सेस कशी काय मिळवतात. काही लोकं फक्त तयारीच करत राहतात. काही लोकं अडचणींवर मात करून पुढे निघून जातात. तर काही तिथेच अडकून पडतात. ऑल्वेज रिमेंबर सक्सेस इज नॉट अन ॲक्सिडेंट. तो आपल्या ॲटिट्यूडचा, आपल्या विचारांचा परिणाम आहे. ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो सक्सेस हा कोणता नशिबाचा भाग नाही, तर तो एक प्रकारचा चॉईस आहे. जे लोक नशिबावर डिपेंड करतात ना, ते लोकं लॉटरी, जॅकपॉट या अशा गोष्टींमधून सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न करत असतात. यावरनं एक खूप सुंदर गोष्ट आहे. एक पुजारी असतो, तो गाडीमधून एका शेताच्या बाजूने जात असतो. त्याला तिथलं हिरवंगार शेत खूप आवडतं. तो तिथे 2 सेकंद थांबतो ते शेत बघण्यासाठी आणि तो विचार करतो, "वॉव! किती छान शेत बनवलंय देवाने." आणि तितक्यात त्याच शेताचा मालक शेतकरी तिथे येतो. त्यावेळेस तो पुजारी त्या शेतकऱ्याला म्हणतो, की "अरे, तू देवाचे आभार मानायला पाहिजे. किती सुंदर शेत बनवलेलं आहे. देवाने तुला किती सुंदर शेत दिलेलं आहे." त्यावेळेस तो शेतकरी म्हणतो, "हो, देवाचे तर खरंच मी आभार मानतो, की देवाने एवढं सुंदर शेत दिलं. परंतु तुम्ही ते त्यावेळेस बघायला पाहिजे होतं, जेव्हा ते फक्त देवाच्या हातात होतं. ज्यावेळेस मी या शेतावर काम करत नव्हतो, त्यावेळेस तुम्ही ते शेत बघायला हवं होतं." सी देव आपल्याला प्रत्येक गोष्ट ही नेहमी रॉ फॉर्ममध्ये देत असतो. परंतु त्याच्यावर काम करून, त्याच्यावर कष्ट करून, त्याला ॲक्चुअल फॉर्ममध्ये आणण्याचं काम, त्याला ॲक्चुअल सक्सेसफुल बनवण्याचं काम हे मात्र हे आपलं असतं. एक ना खूप सुंदर डेफिनेशन आहे सक्सेसची. सक्सेस इज अ प्रोग्रेसिव्ह रिअलायझेशन ऑफ वर्दी गोल. या डेफिनेशनचे जर आपण पाठ केले ना, तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजता येईल. याच्यामध्ये ना प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिव्ह इट्स लाइक सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन. तो ॲक्चुअली प्रवास आहे. बरेच लोकं असे म्हणतात, की हां, मी या ठिकाणी पोहोचलो ना, की मी खुश होईल. मी या ठिकाणी पोहोचलो म्हणजे मी आनंदात होईल. मी एवढे-एवढे पैसे कमवले, की मी सक्सेसफुल होईल. मी या कंपनीच्या ह्या-ह्या पोझिशनला लागलो, की मी सक्सेसफुल होईल. नो. ॲक्चुअली सक्सेसचा अर्थ असतो, की तुम्ही त्या पोझिशनपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे, दॅट इज नोन ॲज सक्सेस. सेकंड एक इज रिअलायझेशन. ही गोष्ट ना खूप खूप लोकांमध्ये कॉमन आहे बरं का, की बरेच लोकं सक्सेसला कसं बघतात माहिती आहे का? बाकीच्या जगाला मी छान दिसलो पाहिजे. बाकीच्या जगाने मला अप्रिशिएट केलं पाहिजे. बेसिकली सक्सेसनेस हे लोकं हे बाहेरच्या जगाकडे बघतात रादर दॅन स्वतःमध्ये बघण्याच्या ऐवजी. बट सक्सेस इज ॲक्चुअली रिअलायझेशन. ज्यावेळेस तुम्ही सक्सेसला आतून फील कराल, ज्यावेळेस तुमची इनर स्टेट सक्सेसफुल होईल, त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिकली सक्सेसफुल होतात. तुम्हाला कोणाच्याही बाहेरच्या व्यक्तीची सांगण्याची गरज नाहीये, की तुम्ही सक्सेसफुल आहात. तुम्ही ती गोष्ट आतून फील करायला हवी, की तुम्ही सक्सेसफुल आहात. अँड लास्ट वन इज वर्दी गोल. आपल्या आयुष्यात जर आपण आपल्या मूल्यांप्रमाणे, आपल्या व्हॅल्यूज प्रमाणे जर योग्य गोल्स निवडले, तर आपल्या आयुष्याला एकदम प्रॉपर पद्धतीने दिशा मिळते. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटतं, की यार आयुष्यात संघर्ष नसावा, आयुष्यात स्ट्रगल नसावी, मस्तपैकी गोष्टी आरामात मिळाल्या पाहिजे. जे पाहिजे ते आपल्याला आयतं मिळालं पाहिजे, आयते पैसे मिळाले पाहिजे, आयता आराम मिळाला पाहिजे. त्याच्यानं एक मस्तपैकी गोष्ट सांगते त्याच्यावर एक. एकदा ना एका बायोलॉजीच्या टीचरनी वर्गामध्ये कोकून बाहेर येणाऱ्या फुलपाखराचे उदाहरण दाखवले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, स्टुडंट्सला सांगितले यांनी, की फुलपाखरू बाहेर येण्यासाठी खूप धडपड करेल, परंतु त्याला कोणीच मदत करायची नाही. सो काही वेळाने फुलपाखराची स्ट्रगल सुरू झाली. ते बाहेर येण्यासाठी खूप प्रयत्न करत होतं आणि बऱ्याच वेळानंतर तिथल्या एका स्टुडंटला ती गोष्ट असह्य झाली. त्याला त्या फुलपाखराचा स्ट्रगल बघवला गेला नाही. त्याला असं वाटलं, की "अरे, का स्ट्रगल करतो हा?" त्यामुळे त्यांनी जाऊन ते कोश फाडले. त्याने ककून ते काय केले, त्याने फाडले हळूच आणि फुलपाखराची त्यांनी मदत केली. फुलपाखरं त्या क्षणाला बाहेर तर आले, परंतु काही क्षणानंतर फुलपाखरू मरून गेले आणि ज्यावेळी टीचर आतमध्ये आले, त्यावेळेस त्यांनी ती गोष्ट समजावून सांगितली, की जो संघर्ष ते फुलपाखरू करत होते, त्या cocoonमधून बाहेर येण्यासाठी, त्या संघर्षामुळं त्या फुलपाखराला उडण्याची ताकद मिळत होती आणि तीच एक ताकद त्याचं पुढचं आयुष्य जगण्याची दिशा होती. सो जेव्हा पण आपण म्हणतो, की आयुष्यात येणारे अडथळे, माझ्याच आयुष्यात एवढे अडथळे का? माझ्याच आयुष्यात एवढे स्ट्रगल का? तर ती स्ट्रगल तुम्हाला ताकद देते. का? तर तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य तुमच्या पद्धतीने छान जगू शकाल, की तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊन उडू शकाल. विनिंग एज नावाची एक कन्सेप्ट असते. अ, रेस जिंकणारा जो घोडा तुम्ही बघितला असेल. जो घोडा रेस जिंकतो, तो इतर घोड्यांपेक्षा कधीच 10 पट वेगाने पळत नसतो.
तो फक्त एखाद दुसऱ्या सेकंदाने पुढे असतो आणि तो जिंकतो आणि त्याचं बक्षीस मात्र 10 पट मोठं असतं. आपल्या आयुष्यात आपल्याला सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला 1000% सुधारणा करायची गरज नाहीये. परंतु आपल्याला 1000 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फक्त 1% सुधारणा करायची आहे. यालाच ॲक्चुअली म्हणतात अ विनिंग एज. फॉर एक्झाम्पल, दररोज 1% हेल्दी खा, दररोज 1% एक्सरसाइज जास्त करा किंवा दररोज 1% मेडिटेशन जास्त करा, दररोज 1% ग्रॅटिट्यूड जास्त म्हणा, दररोज 1% अफर्मेशन्स जास्त म्हणा, दररोज 1% डायरी जास्त लिहा. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 1% सुधारणा करा. तुमच्या आयुष्यातलं ऑटोमॅटिकली विनिंग एज हळू तुम्हाला मिळत जाईल. बऱ्याच वेळेला लोकं दुसऱ्यांचे सक्सेस बघतात अँड दे वर लाइक किती लकी आहे, की याला केवढं मोठं सक्सेस मिळालं. हा किती नशीबवान आहे. टॉम वॉटसन सीनियर यांनी एकदा म्हटलं होतं, की जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल, तर तुमचा फेल्युअरचा दर हा दुप्पट करा. इट मीन्स तुम्ही दुपटीने बेसिकली फेल व्हा. त्यावेळेस तुम्ही जाऊन सक्सेसफुल व्हाल. देअर आर पीपल जे खूप उशिरा सक्सेसफुल झाले और ज्यांनी आयुष्यामध्ये खूप फेल्युअर बघितले, जसे की अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकन यांनी वयाच्या 21व्या वर्षात अनसक्सेसफुल झाले होते. 22व्या वर्षात त्यांचा इलेक्शनमध्ये ते फेल झाले होते. 24व्या वर्षात परत ते बिझनेसमध्ये फेल झाले होते. 26व्या वर्षात त्यांच्या गर्लफ्रेंडचं निधन झालं होतं. 27व्या वर्षात त्यांना नर्व्हस बॅकग्राऊंड ते डिप्रेशनमध्ये गेले होते. 34, 45, 49 या वर्षी ते परत इलेक्शन्स हारले होते. परंतु 52व्या वर्षी मात्र ते अमेरिकेचे राष्ट्रपती झाले. यामध्ये तेच जर कधी या 24व्या वर्षी थांबले असते, की नाही यार माझ्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल आहे, मी पुढे नाही जाणार, तर ते कधी राष्ट्राध्यक्ष बनले असते का? कधीच नाही. ली दी फॉरेस्ट यांनी ट्रायल ट्यूबचा शोध लावला होता. त्याच्यावर ॲक्चुअली लोकांनी फसवणुकीचा खटला भरला होता. दावा केला होता, की माणूस कधीच समुद्रपार जाऊ शकत नाही. तर त्यावेळेस त्यांनी ट्रायपोड ट्यूबचा शोध लावला होता. त्याच्यानंतर कर्नल सँडर्स, KFC आपल्याला KFC सगळ्यांना माहिती असेल. यांनी वयाच्या 65व्या वर्षी हातात $100 चेक घेऊन त्यांची चिकनची रेसिपी विकायला सुरुवात केली होती. 10-20 नाही तर अप्रॉक्सिमेटली 1000 पेक्षा जास्त दरवाजे ठोठावल्यानंतर त्यांना त्यांची पहिली ऑर्डर मिळाली होती. वॉल्ट डिझनी ज्यांना त्यांना क्रिएटिव्हिटी नाही म्हणून त्यांना हाकलून दिलं होतं. तर त्यांनी एका चर्चच्या छोट्याशा शेडमध्ये एका उंदराला पाहून त्यांनी मिकी माऊसची कल्पना सुचली होती. थॉमस एडिसन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बालपणी त्यांच्या टीचरनी त्यांच्या आईला चिठ्ठी दिली होती, की तुमचा मुलगा खूप मतिमंद आहे. तुमचा मुलगा कधीच काही शिकू शकत नाही. परंतु त्यांनी त्यांच्या आईनी त्यांना स्वतः शिकवलं. एडिसननी पहिला जो लाईट बनवला, त्याच्या आधी तो कमीत कमी 10,000 वेळा फेल झाला होता. आणि 67व्या वर्षी त्यांची अख्खी फॅक्टरी जळून खाक झाली होती. तरी सुद्धा ते बोलले होते, की माझ्या सगळ्या चुका जळून खाक झाल्या. आता मी परत नव्याने सुरुवात करेन आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 आठवड्यामध्ये त्यांनी फोनोग्राफचा शोध लावला होता. हेनरी फोर्ड हे वयाच्या 40व्या वर्षी पूर्णपणे बँकरप्ट आहे. हे तर खूप जुने एक्झाम्पल झाले. आपण इलॉन मस्कचं एक्झाम्पल घेऊ. एक वेळ होती ज्यावेळेस इलॉन मस्क स्वतः बँकरप्ट होते. आज वेळ अशी आहे, की ते जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांमध्ये त्यांची यादीमध्ये त्यांचं नाव आहे. मला ते आईस टीचा शोध कसा लागला होता. 1904 मध्ये ना रिचर्ड एक भारतीय चहाचा ना प्रचार करत होते. भारतीय चहा विकायचा प्रयत्न करत होते. आणि परंतु खूप ऊन होतं आणि खूप उकडत होतं. त्यामुळे गरम चहा प्यायला कोणी तयार नव्हतं. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्यांनी चहा पावडर, चहामध्ये बर्फ टाकला, बर्फामध्ये साखर टाकली आणि त्याचा आईस टी बनवला. आणि तो लोकांना खूप आवडला, जो आजही आपल्या सगळ्यांना खूप आवडतो. म्हणूनच म्हणतात, "व्हेन नेचर गिव्हज यू लेमन ना मेक लेमन डे." माणूस हा फिजिकली बाकीच्या प्राण्यांपेक्षा खूप वीक आहे. तो गरुडासारखा पोहू शकत नाही किंवा सॉरी गरुडासारखा उडू शकत नाही किंवा चित्यासारखा पळू शकत नाही. निसर्गाने ना परंतु माणसाला एक खूप मोठी गोष्ट दिली, मोठी भेट दिली. दॅट इज नोन एज विचार करण्याची क्षमता, एबिलिटी टू थिंक. ही गोष्ट मात्र देवाने कोणत्याच प्राण्याला नाही दिलेली. लाईफ आहे ना एक कॅफेटेरिया आहे. इथे टेबलावर बसून कोणी सर्व्ह करायची वाट बघत बसाल ना, तर तुम्ही उपाशी राहाल. त्यामुळे स्वतः ट्रे उचला, हवं ते निवडा, त्याची किंमत चुकवा आणि घ्या. इफ यू थिंक यू कॅन विन, यू कॅन डेफिनेटली. म्हणूनच कवी म्हणतात, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हारला आहात,
तर तुम्ही डेफिनेटली हारला आहात. आयुष्याच्या शर्यतीत नेहमी वेगवान किंवा मजबूत मनुष्य जिंकत नाही, तर तोच मनुष्य जिंकतो ज्याला विश्वास असतो की मी हे करू शकतो. तर तुम्हाला या सर्व गोष्टींपैकी कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली ती मला नक्की सांगा, कारण मी आज खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत तुम्हाला. सो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, फ्रेंड्सला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.